हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सागर मेथीची भाजी बनवणार आहे. तर बघू शकता मस्त अशी आहे ना सागर मेथी घेतलेली आहे, किंवा ह्याला तुम्ही छोटी मेथीसुद्धा बोलू शकता. खूप सुंदर अशी ना ही भाजी होते. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे ती भाजी साफ कशी करायची, कारण ह्या भाजीमध्ये ना रेती भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे अगदी काळजीपूर्वक ही भाजी आहे ना चिरायची सुद्धा असते आणि स्वच्छ धुवून पण घ्यायची असते. तर हे बघा, हे जे मुळं आहेत ना, जी भाजीची ती मुळं आहेत ना व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. आणि हे अशा छोट्या छोट्या पेंड्या बांधलेल्या असतात. ते ज्याने बांधले ना ते सोडून घ्यायचं किंवा सुरीने ना कट करायचं. बघू शकता अगदी व्यवस्थित दाखवलेले आहे, त्याच्यामुळे स्किप करू नका. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. आणि एकदम बारीक असं, बारीक किंवा तुम्हाला मोठी मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी मोठीही चिरू शकता, पण अशी मी छान बारीक अशी चिरलेली आहे. हे बघा, ह्या पद्धतीने. तर बघा, एक अशी पेंडी घ्यायची आणि हे जे मुळं आहेत ना तिथपर्यंत आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे. आणि सोडून घेऊयात आणि छान अशी आहे ना भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता ही भाजी आहे ना आपल्याला सोडायची नाही अगोदर. ज्यावेळेस आपण चिरणार आहे ना त्यावेळेसच सोडायची आणि लगेचच चिरून घ्यायची. जर सोडली ना भाजी तर अजिबातच चिरता येत नाही, पूर्ण अशी विस्कळून जाते. आता हे बघा, सगळी भाजी आहे ना छान अशी मी चिरून घेतलेली आहे. आता ही भाजी धुताना पण आहे ना काळजीपूर्वक मी ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने ना धुवायची. अगदी मी 2 पद्धत दाखवणार आहे. आता चाळणीमध्ये पण आपण आहे ना धुवू शकतो, पण चाळणीमध्ये काय होतं, जे मोठे खडे असतात ना ते काही चाळणीच्या खाली येत नाहीत, त्याच्यामुळे ते मोठे खडे तसेच राहतात. त्याच्यामुळे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर चाळणीमध्ये आपण ह्या पद्धतीने सुद्धा आहे ना धुवू शकता. भरपूर असं पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि म्हणजे पूर्ण चाळणी भाजीपर्यंत आपल्याला पाणी ना गेलं पाहिजे एवढं पाणी घ्यायचं आणि ह्या पद्धतीने ना छान अशी भाजी धुवून घ्यायची. म्हणजे जी काही रेती असेल, माती असेल ना ती सगळी खाली येते. व्यवस्थित पाणी नितळायचं. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, किती भरपूर अशी रेती माती निघालेली आहे. आता ह्याच्यात जे मोठे कडे असतात ना ते तसेच चाळणीला राहतात, त्याच्यामुळे मी दुसरी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला. तर दुसरी पद्धत ही की मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ना आपली भाजी टाकायची आणि भरपूर असं पाणी टाकायचं आणि छान अशी ना ह्या पद्धतीने ना हलवून घ्यायची भाजी. म्हणजे जे मोठे खडे असतात ना किंवा माती असेल ती सगळी खाली तळाला राहते आणि भाजी आपली ना छान अशी स्वच्छ होते. तर ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा चाळणीमध्ये सुद्धा करू शकता. पण चाळणीची पद्धत आहे ना शक्यतो जे मोठे खडे असतात ते तसेच राहतात, त्याच्यामुळे चाळणीनं करूच नका. ह्या पद्धतीनेच करा. मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी भरपूर टाकायचं आणि छान 2-3 पाण्याने ना हे असं धुवून घ्यायचं. वरती ना सगळी जी भाजी राहते ना ती वरती काढून घ्यायची आणि जे तळाला राहतं ना त्याच्यात पूर्णपणे आपला हेच असतं, माती असते किंवा खडे असतात आणि जे छोटे छोटे कोवळे देठ आहेत ना ते असे ना गाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचे. हे बघा, बघू शकता अगदी मोठे मोठे असे आहेत ना खडे होते. तर भाजी छान अशी धुवून घेतलेली आहे. आता आपण भाजी छान अशी करूयात. तर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ना तेल टाकायचं आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि लसूण आहे ना असा मी चिरून घेतलेला आहे उभा. आता तुम्हाला ठेचून घ्यायचं असेल तर तुम्ही ठेचून घेऊ शकता. लसूण टाकला, लसूण छान असा 1 मिनिटभर तेलामध्ये परतायचा आणि मिरची घेतलेली आहे. तर मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता. लसूण टाकला आहे, मिरची टाकली. आता आपण 2 कांदे आहेत ना, छोटे कांदे होते ते छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त असा कांदासुद्धा भाजलेला आहे. तर ह्याच्यावरती आपण पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे. मी चाळणीवरती भाजी आपली धुतल्यानंतर नितळण्यासाठी ठेवलेली, पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे. भाजी टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात. ह्या भाजीला आहे ना जास्त प्रमाणात पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी तर टाकायचंच नाही आहे. आता थोडीशी हळद टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला भाजी आहे ना 5-6 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर चवीनुसार मीठ टाकूया. व्यवस्थित असं आहे ना
मिक्स करूया. खूप सुंदर अशी ही सागर मेथीची भाजी होते. झाकण ठेवूयात. गॅस बारीकच ठेवलेला आहे. आता एक 3-4 मिनिट गॅस झाकण ठेवलेलं होतं. व्यवस्थित असं हलवून घेऊयात. तर बघू शकता पाणी भरपूर असं सुटलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला आहे ना पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा एक 2-3 मिनिटाची आहे ना वाफ काढणार आहे. तर बघू शकता पाणी ना आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता झाकण ठेवायचं नाही. हे पाणी आहे ना एकसारखं हलवत आहे ना छान असं हे पाणी आटवून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं नॉर्मलचं पाणी आपल्याला आहे ना भाजीमध्ये पाहिजेल आहे. हे बघा पाणी आहे ना आपलं सगळं आटलेलं आहे. आता इथे मी नारळाचं चव घेतलेला आहे. ओला नारळ जो असतो ना तो घेतलेला आहे. त्याचं वरचं जे तांबडा भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला आहे ना फिरवून घेतलेला आहे. ह्याच्यावरती आपण ओल्या नारळाचा चव टाकूया. खूप सुंदर अशी आपली ही भाजी होते. हे बघा मस्त असा ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूया. आता पूर्ण भाजीचं पाणी अटेपर्यंत आपल्याला हे ना छान असं परतून घ्यायचं आहे. तर मस्त अशी आपली झटपट चमचमीत अशी ना सागर मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने सागर मेथीची भाजी करून बघा. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. इतकी सुंदर झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.